एक महत्वाची बातमी थेट पालघरमधून येते। बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली। आगीचे आणि धुराचे लोळ दूरवरून दिसतात। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालंय। ही आग इतकी भीषण आहे की आग विझवताना शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागतात। पालघरमध्ये बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही कंपनी आहे। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनी आहे। याच केमिकलला आग लागल्याचं दिसतंय। यात कंपनी पूर्णतः जळून खाक होताना दिसतेय। ही आग इतकी भीषण आहे की याचे ही दृश्य लांबवरनही पाहायला मिळत आहेत। तारापूर एमआयडीसी मध्ये ही आग लागली आहे। कंपनीला आग लागल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। मात्र आग इतकी भीषण आहे की या गाड्यांना देखील आग विझवताना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरात कारखाना आहे आणि याच कारखान्याला आग लागली आहे। पुढच्या अपघाताच्या बातमीकडे दक्षिण कोरियामधून ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। विमान कोसळलं आणि अपघातात 179 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा कोरियन आणि रशियन माध्यमांनी केलाय। अवघ्या 10 सेकंदात 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले। या अपघातात दोघांना वाचवण्यात आले। जेजू एअरचं हे विमान 175 प्रवासी 6 फ्लाईट अटेंडंट्स घेऊन बँकॉकवरून परतत होतं। मात्र तेव्हाच विमानाला पक्ष्यांच्या थव्यांची धडक बसली। पायलटनं इमर्जन्सी बेली लँडिंग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र लँडिंग करतानाच विमानाचा अपघात घडला। 활주로를 이탈해 중앙 담장 끝까지가 폭발했다고 합니다. 다시 한번 전해드리겠습니다. 오늘 오전 9시 10분쯤 बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात असलं तसंच नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यानं नदी पूर्णतः फेसाळली आहे। नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय। कल्याणमध्ये नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिली आहे। नराधमाला लवकरात लवकर फाशी दिलीच पाहिजे असा संदेश देण्यात आला। त्यासाठी पुतळ्याला फाशी देण्यात आली। बीड सरपंच हत्या प्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलंय। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। शनिवार रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहेत। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्यानं त्याचा भार एसटी वाहतुकीवर पडतोय। 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांची गर्दी दिसते। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतात। जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील रमलेत। आरतीनंतर श्री हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। बातमी येते बीडमधून। बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार करण्यात आला। या प्रकरणी आता तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसात आणखी 3 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। हवेत गोळीबार, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं हे गुन्हे नोंदवण्यात आले। सांगलीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली आहे। यात्रेमध्ये जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली।
नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली आहे। भाविकांसाठी ट्रस्टनं आजपासून 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। या काळात घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आल्यानं भाविकांची वाहनं मंदिरापर्यंत नेण्याची सवलत मिळाली। रायगडमधील हरिहरेश्वर मंदिरामध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत। समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली आहे। जेजुरी गडावरून उद्या दुपारी 1 वाजता करहान स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे। पालखी निघाल्यानंतर जेजुरी गडावर भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात येणार आहे। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत 8 दिवसांपासून भाविकांची गर्दी झाली आहे। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर संस्थाननं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनासाठी वळली आहेत। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। दर्शनाची रांग 2 किलोमीटर दूर गेल्यानं 4 ते 5 तासांचा अवधी दर्शनासाठी लागतोय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचं दिसतंय। भाविकांची गर्दी वाढल्यानं दर्शनासाठी मोठा वेळ लागतोय। वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेगावात भाविकांची गर्दी झाली आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडं घातलंय। वर्ष अखेर असल्यानं सुट्ट्या घेऊन भाविक दर्शन करतायत। शिर्डीतही साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। त्यातच आज रविवार असल्यानं साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेत। साई संस्थानचं भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडलाय। सेवागिरी महाराजांच्या पादुका प्रतिमेचं पूजन करून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। यात्रेत येणाऱ्या भाविक मोठ्या संख्येनं रथावर लाखो रुपये अर्पण केल्यानंतर पैसे विकास कामांसाठी वापरले जातात। नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। लाखो भाविक या यात्रेला येत असून कुत्री, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेत बाजार भरतो। श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीनं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आता बंद झालाय। जम्मू काश्मीरला उर्वरित देशासोबत जोडणारा हा एकमेव मार्ग आहे, मात्र बर्फवृष्टीनं तो बंद झालाय। महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत आहे। बर्फवृष्टीत 2000 पेक्षा जास्त लोक अडकून पडली आहेत। बर्फवृष्टीनं अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेत। श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठाही पूर्णतः खंडित करण्यात आलाय। केदारनाथमध्ये देखील प्रचंड बर्फवृष्टी होतीये। केदारनाथच्या मंदिर परिसरात 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचलाय। भगवान नंदी सुद्धा बर्फाच्या चादरीनं झाकले गेले आहेत। केदारनाथमध्ये थंडी वाढल्यानं पुनर्बांधणीचं काम करत असणारे कर्मचारी पुन्हा सोनप्रयागला परतलेत। बहुतेक पुनर्बांधणीची कामं थांबवण्यात आली आहेत। कामगारांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय, मात्र हाडं गोठवणाऱ्या थंडीतही ITBP आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे। विमानं बर्फाच्या चादरीत लपून गेली आहेत। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। शिमल्यात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय। काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागात बर्फवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालंय। हिमवृष्टीनं विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा ठप्प झाली आहे। बर्फवृष्टी प्रचंड असल्यानं जम्मू श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद आहे। भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत। हातात शस्त्र घेऊन बर्फात गस्त घालतायत। या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन विमानाचं लँडिंग करण्यात आलंय। याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलंय। लवकरच हे विमानतळ सेवेत येणार आहे।
मोठं यश जे आहे हे प्राप्त झालेलं आहे. 3 टप्प्यांमध्ये याचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. वाशिम जिल्ह्यातून अकोले ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय. 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे. सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत. शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. सतीश प्रधान ठाणे महानगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यानंतर महापालिकेचे पहिले महापौरही राहिलेत. प्रधान यांचं निधन म्हणजे ठाणे शहरासाठी शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. उद्या सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा पुतळा साकारलाय. 125 वर्षांपासून वाघ कुटुंबियांच्या स्टुडिओमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भेट दिली आहे. प्रत्यक्ष बघून त्यांचे पुतळे त्याच ठिकाणी साकारण्यात आले. जळगावच्या कुऱ्हे पानाचं गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाहीये ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्यासह 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरओ यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट दिले. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झालेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहील. तसंच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकराची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनं बुलढाणा जिल्ह्यात एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळालंय. जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र होती. त्या प्रत्येक मतदान केंद्रावर ई-केवायसी मशीन, EVM मशीन, साहित्य आणि अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या. अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर येतात. यावेळी अमिताभ बच्चन यांना बघण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली आहे. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवारांनी केली आहे. शरद पवारांनी 25 फूट उंची असलेल्या ऊसाची पाहणी केली. AI तंत्रज्ञान वापरून ऊसाचं पीक घेण्यात आलं. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे देखील उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. त्यानिमित्तानं शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतायत. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी CIDच्या प्रमुखांना दिले. बंदुकीसोबतच ज्यांचे फोटो समोर येत आहेत सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिले. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे. मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज ती फडणवीसांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक झालाय. त्यांच्या आई मीराबाई पटोले यांचं आज पहाटे निधन झालंय. भंडारा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेत. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे चव्हाणांनी नवा राजकीय प्रवास सुरू करण्याआधी दर्शन आणि आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे. सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. CIDनं कराडांची पत्नी हिची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे. CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजिरी कराड यांची केज पोलीस ठाण्यात 1 तास चौकशी केली. वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाजी अली परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमधील दुकानाला भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान जीवितहानी नसून दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालंय.
दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू झालाय. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात घडला. पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झाला. अपघातात 2 जण जागीच दगावलेत. दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय. पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडलाय. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्यानं गाड्यांचे अपघात वाढलेत. गाड्या बर्फावरून घसरतायत. जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसते. तसे अनेक व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली. अपघातात 3 जण जखमी झालेत. दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्यानं ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढतं, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. मुंबईच्या मढजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटीचा अपघात घडलाय. वालमाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महत्वाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या विद्युत तारांवर नशेखोर तरुण चढल्यानं गोंधळ उडाला. यावेळी काही वेळ वाहतूक खोळंबली होती. खार आणि बांद्रे दरम्यान असणाऱ्या विद्युत तारांवर तरुण चढल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आरपीएफ आणि जीआरपी यांनी एकत्रित कारवाई करून नशेखोर तरुणाला खाली उतरवले. सध्या आरपीएफनं या तरुणाला ताब्यात घेतलंय. सुदैवानं याचा जीव वाचलाय. आता पोलीस पुढील तपास करतायत. कल्याणच्या रामबाग परिसरात एका भरधाव टेम्पोनं 2 कारला धडक दिली. या अपघातात टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महात्मा फुले पोलिसांकडून तपास केला जातोय. ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली. या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झालेत. टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळलाय. मनपानं इमारत रिकामी केली असून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नांदेड हिंगोली महामार्गावर एसटी कंटेनरला जाऊन धडकल्यानं अपघात घडलाय. या अपघातात एसटीचा चालक गंभीर जखमी आहे, तर बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात बसचे समोरील भागाचं नुकसान झालंय. हवेच्या ढासाळलेल्या गुणवत्तेनं मुंबईकरांचा श्वास कोंडू लागलाय. शहरात ठिकठिकाणी धुरकट वातावरण पाहायला मिळतंय. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतात. वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिकेनं आता कठोर पावलं उचलली आहेत. कारवाई देखील सुरू झाली. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदानाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प होतीये. या समस्येनं खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबलचक रांग लागल्याचं दिसतंय. सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानानं द्राक्ष शेती संकटात आली. हवामान बदलानं हातातोंडाला आलेलं द्राक्षबाग वाया जाते की काय अशी स्थिती आहे. घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकरी सामोरा जातोय. त्यामुळे बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड दिसतेय. नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करतायत. 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का? व्हॉट्सअपला तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पहा, कारण आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. हे मेसेज पाहिले
तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यामध्ये काय लिहिलंय पहा. आता 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असून फक्त 12वी बोर्डच राहणार. पण सोशल मीडियावर जे व्हायरल होतंय ते खरं आहे का? 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. फक्त 12वी बोर्डाचीच परीक्षा होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दरवर्षी लाखो विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात. त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय ते आधी पाहूया. नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 2023च्या धोरणानुसार नवीन शिक्षण धोरण लागू झालंय. त्यानुसार आता 10वी बोर्ड परीक्षा होणार नाही. इतकंच नाही तर फक्त आता 12वीची बोर्ड परीक्षा होणार असा दावा मेसेजमध्ये केलाय. तसंच नर्सरी पासून ते कॉलेज पर्यंत शिक्षण किती वर्षानुसार असेल हे देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे हा मेसेज पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळेव्यतिरिक्त अधिकचे क्लासही लावतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत बोर्डाकडून अधिक माहिती मिळू शकते. आम्ही अधिक माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारनं नवीन शिक्षण धोरण लागू केलेलं नाही. 10वी 12वीची बोर्ड परीक्षा नियमित होणार. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी ही पोस्ट व्हायरल केली जातीये. सरकारनं असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले असते तर सरकारनं आधी माहिती दिली असती. त्यामुळे आमच्या पडताळणीत 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.